हॉलीक्रॉस स्कूल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंतचा सिमेंटचा काँक्रीट रस्ता गेल्या 1.5 वर्षापासून रखडला आहे। या अर्धवट कामामुळे नागरिकांना विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या समस्येवर आपण सविस्तर प्रकाश टाकणार आहोत। बडनेरातील हॉलीक्रॉस स्कूल ते अशोकनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे रुंदीकरण काम गेल्या 1.5 वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे। अनेक शाळांचे विद्यार्थी आणि नागरिकांची या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। या ठिकाणी कंत्राटदाराने तात्पुरती माती टाकून रस्ता सपाट करण्याचा प्रयत्न केला, मात्र पावसाळ्यामुळे या मातीचा मोठा चिखल झाला, ज्यामुळे अनेक वाहनांचे घसरून अपघात झाले आणि अनेक चालक व शाळकरी विद्यार्थी जखमी झाले होते। आता मात्र नागरिकांच्या तक्रारीवरनं सिटी न्यूजच्या माध्यमातून सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी हा प्रश्न उचलून धरला। सिटीच्या बातमीची दखल घेत मनपा प्रशासन खडबडून जागे झालेत आणि रखडलेल्या कामाच्या जागी माती काढून तात्पुरता मुरुम टाकून शाबासकी मिळवली। मात्र जर मातीऐवजी आधीच मुरुम टाकला असता तर एकाच कामासाठी 2 वेळा खर्च टाळला असता आणि नागरिकांनाही नाहक त्रास झाला नसता। लाखो रुपये खर्चून रस्त्याची निर्मिती होत असली तरी नागरिकांना या रखडलेल्या कामामुळे अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे। या तात्पुरत्या डागडुजीनंतर रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तर होती बडनेरा रस्त्याच्या रखडलेल्या कामाची सद्यस्थिती। नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने अधिक गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे। आता नवनियुक्त मनपा आयुक्त सौम्या शर्मा यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।